भाजपने महाराष्ट्रातील विधान परिषदेसाठी नावांची जी यादी जाहीर केली ती पाहिल्यानंतर अनेकांना धक्का बसला। यादीत सोलापूरसाठी भाजपनं उमेदवारी दिली आहे माजी आमदार राजेंद्र राऊतांना। गेल्या विधानसभेत शिवसेनेकडून मैदानात उतरलेल्या राजेंद्र राऊतांना भाजपनं विधान परिषदेवर पाठवण्याचा निर्णय घेतलाय। पण सोलापुरात माजी आमदारांच्या प्रचंड स्पर्धेत राजा राऊतांनी कशी बाजी मारली, राऊतांच्या उमेदवारी मागे कोणतं कनेक्शन आहे, विधानसभेला पराभूत झालेल्या राऊतांना भाजप विधान परिषदेवरती का पाठवतंय याचीच कारण तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करणार आहोत। नमस्कार, मी लखन आदाटे आणि तुम्ही पाहताय मुंबई तक। सोलापुरात विधान परिषदेसाठी अनेक दिग्गजांमध्ये स्पर्धा रंगली होती। माजी आमदार राजन पाटील, राजेंद्र राऊत, प्रशांत परिचारक, दिलीप माने, माजी जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, जिल्हा परिषदेच्या सदस्या रश्मी बागल यांच्या नावांची चर्चा होती। राजा राऊत आमदारकीसाठी मुंबईत तळ ठोकून होते। कार्यकर्त्यांनी तर फिक्स आमदार म्हणत फोटो व्हिडिओ व्हायरल केले होते, पण नेतृत्वानं कोणताही अंदाज लागू दिला नव्हता। भाजपने गेल्यावेळी प्रशांत परिचारक यांना संधी दिली होती, मात्र यंदा परिचारकांना डावलत राऊतांचं नाव फायनल केलं गेलं। राजेंद्र राऊतांनी आतापर्यंत कधी कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढवली आहे त्यावरतीही एकदा नजर टाकूयात। राऊतांनी 1999 मध्ये शिवसेना, 2004 मध्ये शिवसेना, 2009 मध्ये काँग्रेस, 2014 मध्ये शिवसेना, 2019 मध्ये अपक्ष, 2024 ला पुन्हा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून राजेंद्र राऊतांनी निवडणूक लढवली आणि आता यंदा 2026 ला विधान परिषदेची निवडणूक राऊत भाजपकडून लढवत आहेत। जिल्ह्यातील गणित बदलणारा निर्णय घेत भाजपनं राजेंद्र राऊतांचंच नाव का फिक्स केलं ते देखील पाहूयात। पहिलं कारण आहे राजेंद्र राऊतांचं फडणवीस कनेक्शन। मुख्यमंत्री फडणवीसांचे विश्वासू आणि निष्ठावान म्हणून राऊतांच्या अलीकडच्या काळातील ओळख। 2019च्या विधानसभा निवडणुकीत राजेंद्र राऊतांनी अपक्ष विजय मिळवला। निकालानंतर लगेचच फडणवीसांशी संपर्क साधत भाजपला बिनशर्त पाठिंबा दिला। देवाभाऊंसाठी जरांगेंनाही थेट भिडणारे हेच राजाभाऊ राऊत। जरांगेंना विरोध केल्याचा फटकाही विधानसभेला बसला, पण तरीही राऊत माझे नेते फडणवीसच आहेत ते वारंवार सांगत राहिले। त्यामुळे शिलेदाराला कोणत्याही परिस्थितीत विधिमंडळात परत आणण्याचा मुख्यमंत्र्यांचा प्रयत्न असू शकतो। राजेंद्र राऊतांचं नाव स्वतः फडणवीसांनी फायनल केलं अशी सुद्धा चर्चा सोलापुरात ऐकायला मिळते। महिन्याभराआधी मुख्यमंत्री बार्शीत होते तेव्हाच फडणवीसांनी संकेत दिले होते। सीएम काय म्हणाले होते ते बघा। जनतेनं मागच्या काळात जी चूक केली त्याची जाणीव होऊन एक मोठा आशीर्वाद राजाभाऊंना जनतेनं पुन्हा दिलेला आहे। वर्षानुवर्ष जनतेची सेवा करणारे, जनतेकरिता संघर्ष करणारे राजाभाऊ आहेत, त्यामुळे त्यांना अजून भरपूर राजकीय आयुष्य आहे। त्यांना अनेक पदं मिळतील। भारतीय जनता पार्टी त्यांच्यासारख्या नेत्याची निश्चितपणे कदरच होईल अशा शब्दात फडणवीसांनी याआधीच राजाभाऊंना आमदारकी देण्याचे संकेत दिले होते। यातलं दुसरं कारण आहे पालकमंत्री जयकुमार गोरेंची साथ। सोलापुरातील प्रत्येक निवडणुकीत पालकमंत्री गोरेंचा शब्द अलीकडच्या काळात महत्त्वाचा असल्याचं दिसून आलंय। गोरेंची सहमती असते त्या नावावरच शिक्कामोर्तब होतं हा आतापर्यंतचा अनुभव। अशा पालकमंत्री गोरेंची साथ राऊतांना मिळाल्याचं दिसतंय। गोरेंसोबत भाजपच्या अनेकांचं जमत नाही, मात्र गोरे राऊत एकमेकांवर जाहीर स्तुतीसुमनं उधळताना दिसतात। त्यामुळे राऊतांना उमेदवारी देण्यामागे गोरेंची पसंती असल्याची चर्चा आहे। यातलं तिसरं कारण आहे राजा राऊतांची मतदारसंघावर असलेली पकड आणि जिल्ह्यात असलेला दबदबा। बार्शी विधानसभा मतदारसंघात दिलीप सोपल यांच्यानंतर सर्वाधिक मजबूत पकड निर्माण करणारा नेता म्हणून राऊतांचा उल्लेख करावा लागेल। आताचे चित्र पाहिलं तर तालुक्यात राऊतांचं नाणं सोपलांहून अधिक खणांताना दिसतंय। भाजपमधील काही आमदार नेत्यांचं वलय फक्त मतदारसंघापुरतं आहे। राजा राऊत मात्र सहकारासह जिल्ह्यात भाजपसाठी कुठेही कामाला येऊ शकतात। परिचारकांना उमेदवारी दिली असती तर पुन्हा जिल्ह्यात नाराजी निर्माण होण्याची शक्यता होती। परिचारकांना डावलल्यानं परिचारक नाराज झाले तरी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात आमदार समाधान आवताडेंच्या रूपानं दुसरा नेता तयार आहे। आवताडेंच्या विधानसभा निवडीवेळी परिचारकांनी घेतलेल्या भूमिकेमुळेही नेतृत्व नाराज असल्याची चर्चा आहे। त्यामुळेच्या वरील कारणांसह परिचारकांहून अधिक ॲक्टिव्ह असणाऱ्या राऊतांना भाजपनं संधी दिल्याची चर्चा आहे। यातलं चौथं कारण आहे जिल्ह्यातील प्रस्थापितांविरोधात लढणारा नेता। सोलापूर जिल्हा बँकेतील घोटाळ्यावरून राजा राऊतांनी कोर्टाचं दार ठोठावलं होतं। राऊतांमुळे त्या काळात काँग्रेस राष्ट्रवादीमधील दिग्गज नेतेही अडचणीत आले होते। अनेकांच्या मागे अजूनही चौकशीचा ससेमिरा कायम आहे। सोलापुरात भाजपकडे राऊतांसारखा हा असा आक्रमक आणि ठोसा देणारा दुसरा नेता बघायला मिळत नाही, जो भाजप विरोधकांना सगळ्या आघाड्यांवर पुरून उरू शकतो। यातलं पाचवं कारण आहे राजकारणातला
पक्का खिलाडी. बार्शीचे माजी आमदार असणाऱ्या राजाभाऊ राऊतांना अटीतटीच्या लढतीत सुद्धा बाजी मारण्याचा अनुभव आहे. 1999 पासूनच्या लढती पाहिल्यास तुम्हाला याचा अंदाज येईल. कधी पक्ष तर कधी अपक्ष लढूनही राऊतांनी गुलाल उधळलाय. राजेंद्र राऊतांचं राजकारण आणि समर्थकांचं वागणं यावरून ऐन विधानसभा निवडणुकीआधी त्यांना लक्ष केलं जात होतं. 2024च्या निवडणुकीआधीही तसंच झालं. गंभीर आरोप केले जाऊ लागले. जरांगेंसह या सगळ्या चर्चांचा फटका बसला आणि सोपला विरोधात लढताना राऊतांचा पराभव झाला. पराभव होताच राऊतांनी स्वतःला बदललं. विधानसभेतील अपयशानंतर संयम ठेवला. कार्यकर्त्यांना मानाचं स्थान दिलं. लोकांमध्ये त्यांच्याविषयी असलेले समज गैरसमज यावर बोलत राहिले. लोकांना राऊतांमध्ये बदल झालेला दिसला. जेव्हा पुढच्या निवडणुका आल्या तेव्हा राऊतांनीच सगळी बाजी मारल्याचं दिसलं. म्हणजे काळानुसार गरजेनुसार रणनीती आखू शकतो याची झलक राऊतांनी दाखवून दिली. त्याचाच फायदा भाजप नेतृत्वाला जिल्ह्यात करून घ्यायचा असेल म्हणूनच राऊतांचं नाव निवडलं गेलं असेल. यातलं 6वं कारण आहे राजेंद्र राऊतांचा रिझल्ट 100% भाजप. विधानसभा निवडणुकीनंतर झालेल्या 3 निवडणुकांमध्ये राऊतांनी आपला जलवा दाखवून दिलाय. बार्शी नगरपालिकेवर राऊतांच्या गटाची सत्ता आहे. 2024च्या विधानसभेतील पराभवानंतर झालेल्या 3 निवडणुकांमध्ये भाजपनं बहुमत मिळवलंय. जेव्हा बार्शी नगरपालिकेची निवडणूक झाली त्यावेळी भाजप महायुतीची सत्ता आणत राऊतांनी कमबॅक केलं होतं. भाजप आणि मित्र पक्षांचे 23 नगरसेवक निवडून आले होते तर दिलीप सोपल यांच्या गटाचे 19 नगरसेवक निवडून आले. सोपलांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून पॅनल उतरवलं होतं. राजेंद्र राऊतांचा गट बाजार समितीवर सुद्धा सत्तेत आहे. 2025 मध्ये झालेल्या निवडणुकीत 18 पैकी 18 जागांवर विजय मिळवत कृषी उत्पन्न बाजार समितीवर राऊतांनी वर्चस्व दाखवून दिलं. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या ज्या निवडणुका पार पडल्या त्या निवडणुकांमध्ये राऊतांनी विरोधकांना चितपट केलं. बार्शी तालुक्यात एकूण 6 जिल्हा परिषद गट आणि 12 पंचायत समितीच्या गणांमध्ये निवडणुकीत भाजपने स्वबळावर उमेदवार उतरवले आणि सर्वच्या सर्व जागांवर भाजपचे उमेदवार निवडून आले. राजेंद्र राऊत यांना शह देण्यासाठी सर्व राजकीय पक्ष एकत्र आल्यानंतरही राऊतांनी हा करिश्मा करून दाखवला. आपला समर्थकही इतिहासात पहिल्यांदाच सोलापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदावर बसवला. म्हणजेच मी फक्त आमदारकीची निवडणूक लढत असेल तरच मैदानात उतरणारा नव्हे तर कार्यकर्त्यांच्या निवडणुकीसाठी जीवाचं रान करतो, अख्ख्या तालुक्यात कमळ फुलवू शकतो हेच राऊतांनी दाखवून दिलं. कदाचित याचीच बक्षिशी भाजपनं राऊतांना दिली असेल. मात्र ही लढाई सोपी आहे का की अवघड आहे ते सुद्धा पाहूयात. सोलापुरातील महापालिका, जिल्हा परिषद, नगर परिषद, नगरपंचायत निवडणुकीमध्ये भाजप बाहुबली ठरलाय. या निवडणुकीसाठी पात्र ठरलेल्या 616 मतदारांपैकी 307 मते भाजपकडे आहेत. त्यामुळे विधान परिषदेची निवडणूक भाजपसाठी सोपी मानली जाते. मात्र सोलापूरच्या विधान परिषद निवडणुकीतील धक्कातंत्र हे जुनं नातं आहे आणि विधान परिषद निवडणुकीत आतापर्यंत सुभाष देशमुख, रणजितसिंह मोहिते पाटील, दीपक साळुंके पाटील, प्रशांत परिचारक हे जेव्हा मैदानात उतरले होते त्या प्रत्येक वेळी नव्या समीकरणांचा जन्म झालेला दिसला. सोलापूर जिल्ह्यातलं सध्याचं चित्र पाहता एकनाथ शिंदेंची शिवसेना मोठ बांधू शकते. त्यासाठी आवश्यक असलेला साम, दाम, दंड आणि भेद अशी सर्व ताकद सध्या शिवसेनेकडेच आहे. पण सध्याचं चित्र पाहिलं तर शिंदे एवढी मोठी रिस्क घेणार नाहीत. याशिवाय सोलापूर जिल्ह्यातील वैराग, माढा, श्रीपूर, महाळुंग, माळशिरस, नातेपुते नगरपंचायतींच्या निवडणुकीवेळी मोहिते पाटील भाजपसोबत होते. भाजपच्या उमेदवारी वाटपात झालेल्या गोंधळामुळे मोहिते पाटलांनी श्रीपूर, महाळुंग, माळशिरस, नातेपुते नगरपंचायतीत त्यांचे समर्थक अपक्षाने आघाडी करून लढले, विजयी झाले. म्हणजेच आता मोहिते पाटील शरद पवारांच्या राष्ट्रवादीत आहेत. रणजितसिंह मोहिते पाटील अजूनही भाजपसोबत आहेत. दुसरीकडे धैर्यशील मोहिते पाटील शरद पवारांच्या राष्ट्रवादीत आहेत. त्यामुळे आता इथं विधान परिषद निवडणुकीत काय चित्र असेल ते बघावं लागेल. तिकडे मिनल साठेंनी काँग्रेसकडून लढत माढा नगरपंचायत जिंकली होती. आता त्या अजितदादांच्या राष्ट्रवादीत आहेत. पंढरपूरच्या नगराध्यक्षा प्रणिता भालके आणि भगीरथ भालके यांनी स्थानिक निवडणुका तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या माध्यमातून लढल्या होत्या. आता त्या शिवसेनेत आहेत. त्यामुळे या बदललेल्या समीकरणांचा विधान परिषद निवडणुकीवरती काय परिणाम होतो ते पाहणं महत्त्वाचं असेल. या व्हिडिओत इथंच थांबूयात. राजेंद्र राऊत पुन्हा आमदार होतील का? प्रशांत परिचारकांना डावलणं भाजपला महागात पडेल का? राऊतांऐवजी शहाजी पवार आणि दिलीप मानेंच्या नावाचा विचार व्हायला हवा होता का? भाजपच्या या नव्या डावपेचांचा सोलापूर जिल्ह्यातील राजकीय समीकरणांवरती काय परिणाम होईल याबाबत तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून सांगा. ताज्या घडामोडी आणि अचूक विश्लेषणासाठी मुंबई तकच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. फेसबुक आणि एक्सवरही फॉलो करायला विसरू नका.
धन्यवाद.